नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज मी चाललेलो आहे, मी आणि माझी फॅमिली चाललेलो आहे सौंदती म्हणजेच रेणुका मातेला देवीच्या दर्शनाला चाललेलं आहे। रेणुका मातेची कहाणी काय आहे, ती तिथे कसे प्रकट झाले, रेणुका मातेला यल्लम्मा का म्हणतात याची सुद्धा तुम्हाला मी स्टोरी सांगणार आहे। तर हा व्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा। चला आता स्टार्ट करूया, लेट सी नाउ। मित्रांनो, आम्ही रेणुका मातेच्या दर्शनासाठी 4 व्हीलर गाडीमधून जाणार आहे। गाडीला एकदम सजवलेलं आहे, फुलांचा हार घातलेला आहे, कडुलिंब लावलेला आहे, चारी बाजूला सजावट एकदम मस्त केलेली आहे। देवीच्या दर्शनासाठी गाडीची पूजा करून जावे लागते। आता गाडीची पूजा सुद्धा करणार आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवतो। चला तर पाहूया पूजा। गाडीची पूजा करत आहेत आई पूजा करत आहेत गाडीची। इकडे बाबा आहेत। तो पण घेतला ए सिद्धार इकडे की बाहेर सिद्धार इकडे की एकटं काय बघ की रेणुका मातेच्या नावानं उदो उदो, आई सौंदतीच्या नावानं चांग बनव। गणपती बाप्पा मोरे आहे देवीच्या दर्शना। रेणुका मातेच्या नावानं उदो उद, मातंगीच्या नावानं उदो उद। सगळेजण चाललेला आहे, बाबा गाडी चाललाय, आई मागं बसलेले, दादा मागं बसलेला आहे। चला जाऊया सौंदतीला, रेणुका मातेचे दर्शन करूया। बघा, आमच्या आईने आंबा घेतलेला आहे। आपल्याला गोष्ट कोणतीही पाहिजे असेल तर ती मागून घ्यायची। तर मागे झाड होते, पेट्रोल पंपाच्या मालकाला विचारले आणि आंबा घेतला, होय नाही? विचारूनच घेतलेला तसा घेतलेला आता आम्ही सौंदती देवीला चाललेलो आहे। सौंदती गावापासून 3 किलोमीटरवर सिद्धाचल नावाच्या पर्वतरांगा आहेत। पर्वतरांगेपासून देवीचे मंदिर आहे। पर्वतरांगा म्हणजे डोंगराची लाईन असते। हा एक डोंगर आहे, त्याच्या पलीकडे एक डोंगर आहे। आता इथे हायवेचे काम चालू असल्यामुळे जरा डोंगर फोडण्याचे सुद्धा काम चालू आहे। हे बघा, इथे हायवेचे काम सुद्धा चालू आहे। हे असे ब्लॉक एकामेकावर रचून हायवे बांधला जातो। मी पण पहिल्यांदाच बघत आहे हायवे कसे तयार करतात। आणि ह्याच्यावरून सिमेंटच्या प्लेटा जाड चिटकला, सिमेंटच्या प्लेट दाखवतो, अशा टाईपच्या प्लेट्स त्याच्यावर चिटकवले की प्लेट सरफेस होतो। मित्रांनो, आता आपण ज्या पर्वतरांगा पाहिल्या, सिद्धचल पर्वतरांगा, त्यामधूनच मल्लप्रभा नावाची नदी वाहते। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितले ना, सिद्धचल पर्वतरांगामधून मल्लप्रभा नदी वाहते। त्या नदीपाशी मी आत्ता आलेलो आहे। चला तर बघूया ती नदी। इथे नारळ कापूर घेत आहेत आई वडील। इथे पूर्ण स्टॉल लागलेले आहेत, हे बघा असे नारळाचे स्टॉल। इथे सगळे भाविक येतात, थांबतात।
नदीची पूजा करतात. सॉरी नद्याची पूजा करतात. मल्लप्रभा नदीपाशी आलेला आहे. बाबा इकडे बघा. बाबा गॉगल घालून आहेत. गॉगल का घातला आहे? ऊन आहे भरपूर ऊन लागले. ड्रायव्हिंग करून कंटाळा आला का? मजा येते होय. नदीत पोहणार का आता? नदी बघे चला उड्या मारे. हे बघा ही मल्लप्रभा नदी आहे. ही बाई बाबांना चष्मा बाबा म्हणा चष्मा बाबा. ही मल्लप्रभा नदी पूर्ण मल्ल झालेली आहे. किती लोकांनी सगळे नदीची म्हटलं. हे आधी नदी पूर्ण भरलेली सुद्धा असायची. इथे भाविक नदीची पूजा करून पुढे जात असत. आता सुद्धा ही नदीची पूजा करतात. ही मल्लप्रभा नदी आहे. बाबा पूजा करायला चला या नदीमध्ये. ही नदी बघा मल्ल पूर्ण मल्ल झालं. सगळं माणसाने दहीभात सोडून सगळं घाण झालेलं आहे. हे परत कापड सगळी घाण झालेलं आहे. हातपाय धुण्यासाठी बी नको वाटेल त्यामुळे हातपाय कमी धुतले. वरच्यावर हातपाय माणसं सगळी असं फळ टाकतात. जसे पवित्र आधीचे काळे होते तसे आता काय पवित्र राहिलेले नाही. आम्ही पवित्र ठेवलं माझे आपण या पर्यटन स्थळाचे. पोरगे काय टाकलं ते गोळा करायला गेलं. ही कर्नाटक आल्यामुळे कर्नाटक भाषेमध्ये बोलतात. काय बोललं मला काय कळलं नाही. ही सगळी गोळा करायला बसल्या. असे पूर्ण पूजा करण्यासाठी माणसं बसल्या. नारळ फोडून नैवेद्य दिलेलं सगळं वाळवत आहेत. नारळ काढलेले सगळे बेल्ट इथे पडले. नवीन भाविक येतात रोज. यल्लम्मा देवीला जाताना पहिल्यांदा त्या मल्लप्रभा नदीची पूजा करून पुढे जातो. या बघा सिद्धचल पर्वतरांगा. मग अशी बघितलं तो एक डोंगर होता. आता डोंगर आहे. डोंगरला लागून पूर्ण पर्वतरांगा आहे. व्ह्यू बघा एक काय काय पुढे डोंगर काय सिद्धचल पर्वतरांगा. मित्रांनो हे बघा वनचक्क्या वीज निर्मिती करत आहेत. व्ह्यू इज मस्त. सौंदती डोंगरावर आलेला आहे. आता जोगुलबावी सौंदतीमध्ये जाणार आहेत. चला तर पाहूया. आता जोगुलबाई मंदिर येथे पोचलेलं आहे. चला तर पाहूया. हे बघा मित्रांनो इथून वरून सुद्धा खाली आल्यासाठी जागा आहे आणि या साईडून गाडी डायरेक्ट इथे आत येते जोगुलबाई मंदिरापाशी. चला तर बघूया. आता येथे जलकुंडामध्ये अंघोळ करायचे. आपले शरीराचे शुद्धीकरण करायचे. हे पवित्र जलकुंड आहे. इथे पावसाळा आल्यावर हे पूर्ण जलकुंड भरते. आता जलकुंडामध्ये खाली चाललेलं आहे अंघोळ करण्यात. सर्व भाविक अंघोळ करत आहे आणि ते अस्वच्छता भरपूर आहे. स्वच्छतेचा प्रश्न आहे. लोक कपडे काढून तिथे सोडून आता असं सोडून नाही गेले म्हणजे
आपले कपडे तिथे घेऊन गेले पाहिजे. सौंदर्य देवाला सर्व काही चांगले आहे, फक्त स्वच्छता नाही. स्वच्छता केल्यावर आणि भाविक पण वाढतील येते. मित्रांनो बघा, हे पाणी सगळं अशुद्ध झालेलं आहे. आधी पाणी पूर्ण पवित्र होतं, शुद्ध पाणी असायचं, सगळं भरून पावसाळ्याने सगळं शुद्ध व्हायचं. ते वर सुद्धा आंघोळ करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे शावर. आता तेथे आंघोळ करणार आहे आम्ही. चला तर करूया आंघोळ. येते बघा बाबा आंघोळ करत आहे शावरने. आणि मित्रांनो जोगूबाई देवीच्या मंदिराच्या इथे जलकुंडामध्ये जिथे शावर लावले तिथे आंघोळ केली. आणि ते आंघोळ केल्यानंतर काही जुने कपडे घालायचे नाही, पूर्ण नवीन कपडे घालायचे. त्यामुळे नवीन कपडे घातले आहे, नवीन बनियान, नवीन अंडरवेअर घातलेले आहे, टावेलसुद्धा घेतलेला आहे. आता लिंबल नेसणार आहे. चला तर पाहूया. भाविक लोक भरपूर लांब लांब नेतात, पण एक चुकीचं वागणं त्यांचं असं आहे की इथे नवीन कपडे घालायचे असतात आंघोळ केल्यानंतर, पण ती जुनी कपडे ती इथेच टाकून जातात. तसे नाही करता एक प्लास्टिक पिशवीमधून ते आपण घरला घेऊन गेलं पाहिजे. इथे कचरा नाही केला पाहिजे, त्यामुळे इथे जरा स्वच्छता निर्माण होते. असे केले नाही पाहिजे. आम्ही आता आमचे जुनी कपडे एका प्लास्टिक पिशवीमध्ये घेतलेले आहेत. हे बघा, ही जुनी कपडे आम्ही एक पिशवीमध्ये घेतलेले आहेत, जेणेकरून कचरा निर्माण होत नाही. हे बघा, बाबा आवडलेले आहेत, नवीन कपडे घातलेले आहेत, बनियान, टॉवेल नवीन, गॉगल घालून दाबात उभारलेले आहेत. केलेलं आहे सगळ्यांनी एकदम बाबा लिंब नेसत आहेत. हे असे जोगते देव आपल्याला लिंब नेसवतात. आईला लिंबू नेसवतात. आईला मोठं लिंबू नेसवले आई आपल्याला. टीव्हीचा भंडार लावलेला. काळी देवी प्रसन्न. रेणुका मातेच्या नावानं उदो उदो, मातंगेच्या नावानं उदो उदो, परशुरामाच्या नावानं उदो उदो. मित्रांनो सगळी पूजा झालेली आहे. आता देवदर्शनाला जाणार आहे. चला जाऊया. हे बघा इथे
जोगते देव बसतात हे असे. मित्रांनो हे देवाला येण्यासाठी वाट आहे. इथे जोगेश्वरीचे जुने मंदिर होते असे मला वाटते. आता इकडे पलीकडे नवीन मंदिर केले आहे, तिकडे जास्त भाविक पूजा करतात. जोगुळबाई देवीचं दर्शन झाले, आंघोळीन झाले. आता जेवण करण्याची जेवत आहे मी. मस्तपैकी जेवण चपाती बटाटा, चपाती बटाटा, शेंगदाणा, केळ आणि कडबू. चटणी मी सांडल म्हणून आणले, तेल आहे त्या पिशवीत. आता सौंदर्याच्या डोंगरावर आलेलो आहे. आता देवीचे दर्शन करणार आहे. असे सगळे स्टॉल आलेले आहेत देवीच्यासाठी. हळद, कुंकू, नारळ, ब्लाऊज पीस, कवड्याची माळ सगळं आहे. चिरमुरे, इकडे भांडे सगळे आहे. इथे माणसे येतात, देवीचं दर्शन घेतात, एक दिवस राहतात आणि दुसऱ्या दिवशी निघून जातात. हे बघा आई वडील भाऊ चाललेले आहेत. आता आपण शिखरावर आहे. रेणुका देवी पादगट्टी. ते शिखर बघून नारळ फेडायची, शिखर बघून नारळ उरकून टाकायचं, ते नारळ पडून टाकायचे. तिथून खाली देवीचं मंदिर आहे. पुरुषाम आणि रेणुका मातेची मूर्ती आहे. मित्रांनो आता आपण तिथे शिखर बघून नारळ फोडले. लाल आणि पिवळा झेंडा हा शिखर आहे. या शिखराला बघून आता नारळ फोडले. हे स्थळ आहे शिखराला बघून नारळ फोडणे. शिखर आम्ही खाली उतरत चाललेलं आहे देवासाठी. खाली उतरत आहे. रेणुका मंदिर खाली आहे. चालले आहे हा. कुठं चालले? रेणुका मातेचे दर्शन घ्यायसाठी चाललेलं आहे. होय काय, चला दर्शन घेऊया रेणुका माते. मित्रांनो आता देवदर्शनसाठी आलेलो आहे. मोठीच्या मोठी रांग आहे. आता किती तास लागतात बघूया. माणसाला विचारले देवदर्शनाची रांग होते, तुम्हाला 8 नंबरची नाही तर 100 रुपये द्यायचं, लगेच फास्ट जाणार. आणि दुसरी फ्रीमध्ये तिथं वेळ लागणार. कुठला डिसिजन घेता बघा. लाईन स्टॉप झाली आता. किती वेळ आणत जायला? मला आता 10 वाजते. 10 वाजते जेवणार का देवा? घरात गेल्यावर 11 वाजता दरवेळी एवढा वेळ लागते का? एवढा वेळ लागते. यावेळी जरा जास्त लागला. मंदिर काय वेळानं उघडते काय? 7 वाजता. एवढा वेळानं काय विषय काढते असेल. मग बंद किती लावते? बंद किती 11 लावते. 12 वाजता. चला मंदिरात जाऊया. बघा जवळ आलेला आहे देवस्थान. पब्लिक काय बांधले सगळ्यांनी देवासाठी दोरा बांधलेला आहे. मित्रांनो बघा रेलिंगवर काय काय बांधलेले आहे. हे का बांधतात का माहीत नाही. हे जरासे आपण शोधून काढूया. इथं बघा एक कुलूप घातलेला आहे. एका पिक्चरमध्ये बघितले आले की इथं कुलूप घालून टाकायचं. इथं इच्छा काय असेल तर ती पूर्ण होते. तरी आपण कोणाला तरी विचारून रहस्य उलगडूया. आता लास्ट लाईन आलेलं आहे. ती लास्ट लाईन गेली की देवामध्ये जाणार. मंदिर परिसरात आलेला आहे. आता देवीचं दर्शन घेणं आत व्हिडिओ करण्यास मनाई असेल तरी बघतो काय होते. इथे बाजार सुद्धा बसलेला आहे.
बांगडेवाले भाजीवाले आणि कांद्याचे पात घेतलेले आता परडी भरणार आहे. जशी जोगुळबाई देवीला परडी भरली तशी ते पण भरणार आहे. तर देवीचे दर्शन झालेले आहे. आता परशुराम देवीचे दर्शन घेणार आहे. चला तर घेऊया. परशुरामाच्या नावानं दूध राहू दे, मी जाते. थांबा, या ह्याला पाठवते, जाऊ नका. आपला माणसा आज सुट्ट पाहिजे होतं ते माता. कशाला ठीक आहे. प्रसाद घेतलेला आहे. 10 रुपये द्या. आंघोळ करायला व्यवस्था आहे इथे आणि इथे पाणी आहे. हे बघा, ही गंगा माता आहे. गंगा मातेचे पाणी आहे. त्या झरा आहे, या झऱ्यातून पाणी येते. शुद्ध पाणी येते पूर्ण. गंगा मातेच्या नावानं गंगा मातेचं पाणी घेतलेलं आहे. पूर्ण भिजलेलं, आंघोळ झाली एक प्रकार. देवीचं दर्शन एकदम मस्त झालेले आहे. आता परड्या भरणार आहे. चला तर पाहूया परड्या कसे भरतात. आणि आता रेणुका देवी लाच यल्लमा देवी का म्हणतात, तिची काय कहाणी आहे ती पाहणार आहे. ती तुम्हाला सांगतो. चला रेणुका देवी कशी प्रकट झाली आपण स्टोरी ऐकूया. हे बघा, हे परडे भरलेले आहेत. 5 परड्या भरलेल्या आहेत. जरा नारळ कापून फिरायचं आहे. मांगळ जय मांगळ, मांगळ शिव मांगळ, सारा सौदत्ती जरती सौदत्ती जगदंबाची मामाया रे रेणुकाचं मामाया रे. ओ डोंगर दिसते पार, ओ डोंगर दिसते सोनाचं कसा जाते मोरा, सोनाचं कसा जाते वरा. आई बसली गादीवर, गुजर बसली येणी कोंड बाजूवर, येणी कोंड बाजू. बाल जोगता ऐको मोरा, बाल जोगते आजी मोरा. कापून जाते गोळीवर, मराठी आरती करते, मंगळ आरती म्हणते, ते कन्नड आरती करते, मंगळ आरती म्हणते. ते मांगळ शिव मांगळ, मांगळ शिव मांगळ. अकय्या दोघवा, अकय्या दोघवा, अकय्या दोघवा, अकय्या दोघवा. उदगाई उद उद आकय्याई उद परशुराम उद जोगळबाई सत्यवाई उद हरिबराप्पा नालकी उद कोल्हापूर महालक्ष्मी उद अंबा भवानी उद तुळजा भवानी उद चिंचणी मायागाव उद उदा डोंगराचा आई उद उद पासाचा आई उद उद. काय राहिलेलं असं सांगा. साई बाबा दिले परशुराम बाबा सिद्धार्थ बाबा दिले माता की सोनार ताई दिले तो बड़ी सोनार माता की बाबा काना कंगल्या दिले बुद्धा खातिर चक्रोळा बंदा पाणी लगा सब संबसी की पडवा रेणुका जगदंबा उदगाई उद उद उदा डोंगराचा आई उद ठीक असं बारीक पुरवणं कमी बघा, नैवेद्य भरलेला आहे. आणि हे कडबू, कांद्याची पात, चिप्स,
कुरड्या, भात, बटाटा आणि आमटी जेवण केलेलं आहे. नैवेद्य दाखवून आता जेवूया चला. मित्रांनो, मी आता जेवलो, आम्ही सगळेजण जेवलो, देवीचे दर्शन केले, परडीचा दाखवलं, नैवेद्य दाखवला. आता आपण पाहणार आहे रेणुका देवीची कहाणी. रेणुका देवीचे कशी प्रकट झाली ते पहिला आपण जाणून घ्या. त्याला सुरुवात करूया. तर पुराणात अशी कथा आहे की कान्यकुब्ज नावाचा एक राज्य होतं. त्यावर रेणू नावाचा राजा राज करत होता. त्याची पत्नी भोगावती संग तो राज करत होता. हा राजा खूप धनवान होता, पण त्याला संतान नव्हते, पुत्र नव्हते. म्हणून त्यांनी संतान प्राप्तीसाठी ते काशीला गेले. काशीच्या येथे तीर्थस्नान केले. तीर्थस्नान करून परत घरी जाताना, म्हणजेच आपल्या राज्यात जाताना त्यांना अगस्त्य ऋषी दिसले. अगस्त्य ऋषींना त्यांनी सगळी आपली हकीकत झालेली सांगितली की आम्हाला पुत्र नाही. तर अगस्त्य ऋषींनी त्यांना कळवले की तुम्ही त्रिवेणी संगमावर जावा आणि पुत्रकामेष्टी नावाचा योग करा, त्याचं यज्ञ घाला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसे यज्ञ घातले. या यज्ञाला पूर्ण देवदेवता आले होते आणि त्या हवनकुंडमधून एक देवी बाळ प्रकट झाले. त्या देवी बाळालाच ती रेणू नावाची मुलगी, म्हणजेच रेणुका असे तिचे नाव पडले. त्या रेणुका देवीचे लग्न शंकराचा अवतार असलेल्या व्यक्तीशीच होईल असे अगस्त्य ऋषींनी सांगितले होते. त्यामुळे रेणुकाचा पुढे जाऊन विवाह महर्षी जमदग्नी या ऋषींशी हा विवाह झाला. रेणुकाने आपल्या राज्याचा त्याग करत जमदग्नी ऋषीबरोबर ते वनात राहायला लागले. रोज जमदग्नी ऋषी पूजा करत असत. त्यासाठी रेणुका देवी नदीवर पाणी आणण्यासाठी जात असत, रोज जात असत. पण एके दिवशी पाणी आणण्यासाठी गेले असताना तेथे काही राजा जलक्रीडा करत होते. मग रेणुका देवी त्या राजांची जलक्रीडा पाहून त्यांच्याही मनात विचार आला की आपलीही जलक्रीडा केली पाहिजे. स्त्रीचे मन असते तसे. पण जमदग्नी ऋषी हे शंकराचे अवतार होते. ते दैवी शक्तीमुळे ते सर्व ते दृश्य पाहत होते. त्यामुळे त्यांनी तोपर्यंत काय बोललं नाही. रेणुका देवीला पाणी घेऊन जाण्यास उशीर झाला. तेव्हा जमदग्नी ऋषी म्हणले, रेणुका एवढा का उशीर झाला, काय झालं? मग हे असले असे विचार तुझ्या मनामध्ये आलेच कसे, असे जमदग्नी विचारले. आणि रेणुका देवीला 4 पुत्र होते. 4 पुत्रांना जमदग्नी ऋषींनी आपल्या वडिलांनी आदेश दिला की रेणुका देवीचे शिरच्छेद करा. पण 4 पुत्रांनी नकार दिला. त्यामुळे जमदग्नीचा संताप वाढला आणि त्यांनी स्वतःच दिव्य शक्तीने त्या 4 मुलांचा शिरच्छेद केला. शेवटी 5वा मुलगा परशुराम हा वडिलांपाशी आला. तो वडिलांना विचारायला लागला काय झाले. तर वडिलांनी म्हणले रेणुका देवीने असे केलेले आहे, त्यामुळे रेणुका देवीचा शिरच्छेद केला. परशुराम आज्ञाधारक पुत्र होता जमदग्नी ऋषीचा. त्यांनी एकही विचार न करता कुऱ्हाडीने रेणुकाचा वध केला. वध करण्यास सुरुवात केली. पण तेवढ्यात त्यामध्ये मातंगी स्त्री आली. त्यामुळे त्या मातंगीचा वध झाला. परत दुसरा एक वार केला आणि रेणुका देवीचा शिरच्छेद केला. असं त्याच्या 4 भावाचे शिरच्छेद आणि रेणुका देवी आणि मातंग स्त्रीचा शिरच्छेद झाला. जमदग्नी ऋषी खुश झाले की आपल्या मुलाने आपले ऐकले. त्यामुळे त्यांनी परशुरामाला म्हटले की तू माग, जे पाहिजे ते तुला ते वरदान मी देतो. मग परशुराम पण खूप हुशार होते. त्यांनी माझ्या आईचे, त्या मातंग स्त्रीचे आणि माझ्या भावाचे जीवन परत करावे असे मागितले. आणि जमदग्नी ऋषी आपले शब्द पाळत होते. त्यामुळे त्यांना जीवन केले. रेणुका देवीला वाटले की आपल्या पतीचा राग कमी झाला असेल. पण जमदग्नी ऋषी म्हणाले तू इथे राहू नकोस, तू इथून चालते हो. पण रेणुका माते कळकळी सांगितले. पण जमदग्नी ऋषी खूप रागत होते. त्यामुळे त्यांना एक शाप दिला की जेथेही जातील तेथे तुझा उदो होईल. रेणुका देवीला हा शाप मिळाल्यामुळे रेणुका देवी तसेच भटकत कर्नाटकात राज्यात आले आणि तेथे वसलेल्या सिद्धचल गडावर ती राहण्यास सुरुवात केली. तेव्हाच कर्नाटकातली माणसं त्यांना जाताना विचारले, माता कुठे चालली आहेस माता? मग कन्नडमध्येच कुठे चाललेला यल आणि माताला अम्मा म्हणतात, म्हणून रेणुकाला सुद्धा यल्लम्मा म्हणतात. असा
यल्लमाचा अर्थ होतं. यल म्हणजे कुठं चालला आहे आणि अम्मा म्हणजे माता, कुठे चालला आहे माता. त्यामुळे यल्लमा देवी आणि रेणुका देवी ह्या दोन्ही देवी एकच आहे, अशी ही रेणुका देवीची कथा आहे. आणि त्याच वेळी जेव्हा शिर जोडले गेले त्यावेळी मातंग स्त्रीचे शिर हे रेणुका देवीच्या शरीराला जोडले गेले होते आणि रेणुका देवीचे शिर हे मातंग स्त्रीच्या शरीराला जोडले होते. त्यामुळे जेथे रेणुका देवी असते तिथे मातंगीचे मंदिर असते, परशुरामाचे मंदिर असते आणि जमदग्नी ऋषीसुद्धा मंदिर होते. या सगळ्यांची पूजा एकदम होते. अशी होती रेणुका देवीची कहाणी. कशी वाटली? आवडली ना? असं रहस्य आहे या सौंदती देवाचे. त्यामुळे सौंदती हा डोंगर आहे, तिथे या तुम्ही आणि रेणुका देवीचं दर्शन आहे. कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेससुद्धा करा. धन्यवाद.